नमस्कार. 4 मे रोजी पुणे पिंपरी चिंचवड ह्या विभागात मराठी रिक्षा चालक संघटनाने संपाची हाक दिली. ह्याचं मागचं कारण काय आहे? हे संप करण्याचं कारण की मराठी भाषेची सक्ती आणि परवाना नियमाच्या बदलाविरोधात हा संप करणार आहे. आता मला खरंच कळत नाही ह्या लोकांना हसावं काय. तुम्हाला तुम्ही ज्या प्रदेशात राहतात तिथली भाषा यायलाच पाहिजे बोलण्या इतपत. ह्यात नवीन काय आहे हो? यात नवीन काय आहे? तुम्ही एखाद्या प्रदेशात देशाबाहेर जरी गेलात तर तुम्हाला अगदी जर्मनला वगैरे गेल्यावर तिथली भाषा बोलायला वगैरे शिकायला, तिथल्या टिकेट्स ऐकायला वाचायला पाळायला बरं वाटतं. अरे मी बाहेरगावी. मग भारतातल्या भारतात फिरताना बोलण्या इतपत तिथली प्रादेशिक भाषा आली किंवा शिकायलाच पाहिजे आपण. हे सक्ती करायची वेळच काय येते? मुळात मला हा प्रश्न येतो, सक्ती करायची वेळच काय येते? तुम्हाला जर बोलायचं आहे, संवाद साधायचे आहेत जास्तीत जास्त लोकांशी आणि तुमचा व्यवसाय आहे आणि रिक्षामध्ये तरी आपण म्हटलं जास्तीत जास्त तुम्हाला काय आहे? तुम्ही कुठून निघणार आहात आणि कुठे उतरणार आहेत, किती भाडं झालं, या पलीकडे रिक्षामध्ये तुम्हाला कोणी कथा वाचन करा किंवा काही सांगा असं नाही. तुम्हाला ग्रॅमॅटिकल व्याकरण तुमचं अगदी परफेक्ट व्हायलाच पाहिजे असं नाही. कितीतरी वेळा लिंग बदलून बोलतात म्हणून काय कोणी रागवतं का? समजावून सांगितलं जातं, मुलगी असेल तर असं बोला आणि मुलगा असेल तर असं बोला. म्हणजे त्यांना विचारायचं, मुलीला विचारायचं होतं तू कुठे होती म्हणायचं असेल तर तू कुठे होता म्हणतात आणि मुलीला कुठे होती असं करतात. ते अजाणतेपणाने करत असू दे किंवा जाणून बुजून दाखवायचं की मला मराठी येत नाही, त्याच्यामध्ये त्यांना मोठेपणा असेल म्हणून तसं करतात माहीत नाही. पण लिंगाचा बदल खूप जण करतात. पण हा विरोध दाखवायचं कारण काय आहे? मला तर असं वाटतं, तुम्हाला जेव्हा माहिती आहे की आपण एखाद्या प्रदेशात किंवा एखाद्या भागात आपण 6 महिन्यापेक्षा जास्त काळ काढणार आहोत, सहज आपल्याला बोलण्यात आल्या इतकं थोडक्यात संवाद साधण्या इतपत तिथली प्रादेशिक भाषा कानावर पडून पडून सहज शिकता येईल. पण तुमची नियतच नसेल आणि तुमचा हेकाच असेल की नाही मी बोलणारच नाही, ही जी नियत आणि हा जो हेकेखोरपणा आहे ना, त्या गोष्टीचा राग येतो. आता ह्या रिक्षावाल्यांकडून काय अपेक्षित आहे? एवढंच अपेक्षित आहे ना, तुम्हाला कुठे जायचं आहे आणि तुमची एवढं सांगू शकता माझी रिक्षा व्यस्त आहे, मी जाऊ शकत नाही पुढे, मला इथे जायचं नाही आहे. ह्या पलीकडे तुम्हाला कोण तिथे परीक्षा घेणार आहे तुमच्या भाषेची? आणि एवढ्याशा छोट्या गोष्टीसाठी तुम्ही संप करणार, विरोध दर्शवणार? लाज वाटली पाहिजे अशा माणसांना जे एखाद्या प्रदेशात राहून त्या प्रदेशाची भाषा बोलायची नियत ठेवत नाही. अशा लोकांना खरंच मला तरी वाटतं अतिशय लाजिरवाणं आहे असं ह्या लोकांचं वागणं लाजिरवाणं आहे. हा जो हेकेकरपणा आहे त्यांचा, ही त्यांची जी नियत आहे की मी नवीन भाषा शिकणार नाही, ही अतिशय चुकीचं आहे. एक नवीन भाषा शिका ना. आणि आपल्याच देशातल्या भाषा आहेत त्या. कोकणी भाषा, आम्ही कोकणी बोलतो. माझ्याकडे आलेली मुलं 2-4 महिन्यामध्ये आम्ही दोघं नवरा बायको कोकणी बोलतो, ऐकून ऐकून बोलायला शिकतात. त्यांना कळतं आम्हाला काय बोलायचं आहे. कधी कधी आमचे कोकणी भाषेतले हेल चुकतात, पण त्यांना जे बोलायचं ती कोकणी मला कळते त्यांना नेमकं काय बोलायचं आहे. इतक्या भाषा सहज आणि सुलभ असतात. मी स्वतः म्हणते की मला कुठल्याही प्रदेशात 2 आठवड्यापेक्षा जास्त राहायचं असेल तर मी तिथली बोलण्या चालण्या इतकी भाषा शिकून घेणार, कारण मला तिथे राहायचं आहे. मला आवडतं बोलायला, 4 लोकांशी संवाद साधायला. जेव्हा माझं बोलणं चांगलं असेल, 4 लोकांशी संवाद व्यवस्थित असतील तर मला तिथल्या जागेबद्दल जास्त कळेल. तिथली भाषा आपल्याला यायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्येच प्रत्येक ठिकाणची मराठी वेगळी आहे, हेल वेगळा आहे, बोलायची भाषा वेगळी आहे.
पण तुम्हाला काय तिथे राहिल्यावर तुम्ही असलीच मराठी बोला, तसलीच मराठी बोला हे अपेक्षित नाही. तुम्ही जे बोलताय तो संवाद समोरच्याला कळतं, इतपत मराठी तुम्हाला इथं बस झालं. पण पुन्हा मी सांगते, नियत आणि हेकेकरपणा हा त्यांचा आडवा येतो. आता ह्या मराठी रिक्षावाल्यांना कोणी आमंत्रण देऊन बोलवलं आहे का? नाही ना. तुम्ही आलात ना महाराष्ट्रामध्ये, तुमची रोजीरोटी छान चालते आहे ना, ह्या पैशावर तुमचं कुटुंब पोसलं जाते ना. मग एक नवीन मराठी भाषा शिकण्यामध्ये काय वाईट आहे? मग नाही होत आहे. तुम्हाला जी भाषा येते, ज्या भाषेमध्ये तुम्ही एकदम छान संवाद साधू शकता, तसल्या भाषेच्या ह्याच्यामध्ये जाऊन, प्रांतामध्ये जाऊन तुमची काम करा. महाराष्ट्रात राहू नका. असं म्हटलं की मग राग येईल. हो, भारत सगळ्यांसाठी आहे. पण सगळ्यांनी हा नको का विचार करायला, की आपण ह्या प्रदेशात राहतो, तर ह्या प्रदेशाची बोलण्या इतपत भाषा मला यायला पाहिजे. आणि मग ती जबरदस्ती का लादली जाते? कारण तुमची नियत आणि तुमचा हेकेकरपणा, की आम्ही मराठी शिकलोच नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला जो मोठेपणा वाटतो, आम्हाला मराठी येत नाही हे सांगण्यामध्ये जो मोठेपणा वाटतो, ह्या नियतीचा आणि ह्या हेकेकरपणासाठी शेवटी असे नियम काढावे लागतात. बघा, विचार करा आणि ह्या प्रत्येकाने प्रयत्न करा की कमीत कमी 5 वाक्य तरी सलग, कुठलीही भाषा मिक्स त्याच्यामध्ये भेसळ न करता सलग 5 वाक्य तरी मराठीची मला बोलता यायला पाहिजे कुठल्याही विषयावर. हा प्रयत्न प्रत्येकाने करा. मग लक्षात येईल आपण किती मराठीचं पतन केलेलं आहे, आपली मराठी किती घसरत गेले, जे स्वतःला मराठी म्हणतात त्यांचीसुद्धा. मग आपणच आपल्या मराठीचा मान नाही ठेवला तर बाहेरचे मी स्वतः मराठी आहे म्हणायला हरकत नाही. माझे पूर्वज म्हणजे मी नाही, माझे पूर्वज मराठी आहेत, पण मी स्वतः छान, आमचे सगळं कुटुंब मराठी छान बोलू शकतं. आणि इथे आम्ही जिथे जाऊ, ज्या प्रांतात जाऊ, त्या प्रांताची भाषा 6 महिन्यात शिकून घेऊ. बोलण्या इतपत, संवाद साधण्या इतपत. खूप व्याकरण आमचं बरोबर नसेल, खूप त्याच्यातले हेल बरोबर नसतील, काही पंचेस आम्हाला येणार नाही, आम्ही खूप मोठे लेखक होणार नाही, पण बोलण्या इतपत मराठी त्या प्रदेशात गेल्या त्या प्रदेशाची भाषा आम्ही शिकून घेऊ. तसंच इथे येणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक माणसाने हा विचार केला पाहिजे आणि आपलं नियत साफ ठेवली पाहिजे, की आपण मन मोकळं ठेवलं पाहिजे. एक नवीन भाषा शिकणं हा तुमची बुद्धी तल्लख करायची एक संधी आहे. विचार करा, नवीन शब्दसंग्रह वाढतो, किती चांगली बुद्धी तल्लख व्हायला किती फायदेशीर आहे. तेच पेक्षा एक नवीन काहीतरी शिकणं कधीही चांगलं ना. बघा, विचार करा आणि अशा पद्धतीने समोरच्या अमराठी माणसाला मराठी बोलायला लावा. तुम्ही माझं ऐकल्याबद्दल मी खूप आभारी आहे.